नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि विधानसभा निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल हाती लागलेले होते। अशातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धक्कादायक निकाल लागले आणि अशातच अमरावती जिल्ह्यात हे सुद्धा धक्कादायक निकाल लागले। भूतो न भविष्यती अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक उमेदवार निवडून आले आणि यामध्ये अनेक दिग्गज उमेदवार हे पराभूत झाले। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा ही दिग्गज नेत्यांची मानली जात होती आणि एकतर्फी तो गट राखण्यात यश त्यांनी 5 वेळा संपादित केलेला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अचलपूर मतदारसंघ यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित होता। अशातच नव्यानेच जिल्हा परिषद सदस्य भोगलेले प्रवीणजी तायडे हे विधानसभेत निवडणुकीमध्ये उभे राहिले आणि भारतीय जनता पार्टीकडून त्यांना यश संपादन झाला आणि दिग्गज नेत्यांचा पराभव झाला। यामध्ये यशोमती ताई झाली, यामध्ये असे अनेक दिग्गज झाले पराभूत। यामध्ये बच्चू कडू पराभूत झाले आणि आपल्यासोबत प्रवीणजी तायडे। आता त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत आणि त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। भाऊ, आपण सर्वप्रथम जिल्हा परिषदचा कार्यकाळ पूर्ण केला आणि नुकतेच विधानसभा निवडणुकीला उभे राहिले आणि आपण भरघोस मतांनी निवडून आले आणि विधानसभामध्ये जेव्हा गेले आपण त्यावेळेचा आपण विधानसभा शपथ घेतली, काय अनुभव राहिला आणि कसं वाटलं तुम्हाला? स्वाभाविक आहे, एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती जेव्हा आमदार होते तेव्हा स्वाभाविक प्रतिक्रिया असतात की आनंदाची गोष्ट आहे। विधानसभेत शपथ घेतली, तुम्हाला एवढ्या मोठ्या विधिमंडळामध्ये शपथ घ्यायचा होता, आनंद झालाच असे? स्वाभाविक आहे, आनंद होणारच ना, कुठल्याही व्यक्तीला आनंद होणं स्वाभाविक आहे आणि पण त्याच्यासोबत एक मोठी जबाबदारी पण आहे। आणि हिवाळी अधिवेशन झाल्याबरोबर आपण मतदारसंघातील कामाच्या संदर्भात आपण फिनले मिलचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला। आपण ते जे मजूर आहेत फिनले मिलचे, त्या मजुरांच्या पैसे जे मजुरी त्यांच्यावाला पेमेंट रुकलेला आहे त्या संदर्भात आपण इन्स्ट्रक्शन दिलेले होते अधिकाऱ्यांसोबत। त्या संदर्भात अजूनपर्यंत त्याचा पाठपुरावा पूर्ण झाला का आणि त्यांना पैसे मिळाले का, या संदर्भात काय सांगाल? नाही, जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत ते शक्य नाही। इलेक्शनच्या आधी सन्माननीय देवेंद्रजींनी 21 कोटी रुपये त्या NTCला देण्याचं कबूल केलं होतं, परंतु आचारसंहिता तात्काळ लागल्यामुळे त्याला काही मर्यादा आल्या। परंतु आता मी सन्माननीय वाहतूक मंत्री, दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेतली। त्यांनी सकारात्मकता दर्शवली आणि भविष्यात त्या बाबतीत ते पावलं उचलतील। भाऊ, आपण जे आता नुकतेच आपले जे आमदार आहे बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालय पदाचा राजीनामा दिला आणि त्यांची सिक्युरिटी काढली, याबद्दल आपण काय सांगाल? राजीनामा दिला, त्यांनी काय करायला सांगितलं? याच्यावरती निधीच नाही आहे, याच्यावरती आस्थापना नाही आहे, ज्या काही गोष्टी आहे म्हणजे आधी नव्हत्या मग आधी दिला असतात। आणि त्यांनी एक विषय अजून जरी मांडला आहे की आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक कार्यकारी अभियंत्याला निवेदन दिलेलं आहे, 300 कामे आमचे मंजूर आहेत आणि याचा श्रेय दुसरे घेतील असं त्यांचं म्हणणं आलंय। काही याच्यात त्यांनी त्या व्हिडिओमध्ये बोललेलं आहे, काय सांगाल तुम्ही? त्यांची 300 कामे मंजूर नावाचं श्रेय घेण्याचा काय संबंध आहे? मला तर काही श्रेय घ्यायचं नाही आहे। काम आहे का आणि मुळात त्यातली वर्कआउट किती केली, त्याच्यानंतर त्याची क्वालिटी काय आहे हे पण आणि जे गरजेचे आहे की कोणतंच काम अडू द्यायचं नाही आहे, जे काही असेल ते सदस्य समजा होतो तेव्हा काही कामं शेवटी जे मंजूर होत। मला राजकारण करायचं नाही आहे, मला विकासाचं राजकारण करायचं आहे, मला जनतेची कामं करायची आहे। त्याच्यामुळं ते काय म्हणतात याचं श्रेय त्याचं श्रेय, तर तुम्हाला असं वाटत होतं की मी परत ते पुन्हा येतील, परंतु त्यांना जनतेने नाकारलं। ही वस्तुस्थिती आहे आणि ही वास्तविकता आहे, हे त्यांनी आधी समजून घेतली। भाऊ, बैरमचा जो वाद आहे हा विकोपाला गेलेला आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये अचलपूर मतदारसंघ हा चर्चेत आलेला आहे। एकीकडे प्रहार कार्यकर्ते, एकीकडे आणि नुकतंच भाजपच्या कार्यकर्त्यांनी एक तिथं निवेदन दिलं आहे की आमदाराला जीवाला धोका आहे आणि ते पोस्टर फाडण्यावरून तो वाद झालेला होता, थुंकण्यावरून वाद झालेला होता, काय सांगाल या घटने संदर्भात? नाही, मी नाही म्हटलं असं की माझ्या जीवाला धोका वगैरे आहे आणि कार्यकर्त्यांना वाटत असेल, त्यांना माझी काळजी असेल म्हणून ते तिथे धडकले होते आणि त्यांनी ते काय मागणी केली तर तुमच्या समोरच आहे। त्याच्यामुळं मी थोडी म्हटलं असं की माझ्या जीवाला धोका आहे काही वगैरे असं। आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस वेळ पडत त्यावेळेस मग काय करायचं। राहिली गोष्ट बैरमची,
तर बैरमचा वाद कुणी सुरू केला हे मुळात तुम्ही समजून घ्या. सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की कोणाच्या पोस्टरवर थुंकणे आणि ते फाडणे हे गैर आहे की बरोबर आहे. मुळात आम्ही 25 वर्षापासून अनेक कार्यकर्ते माझ्या सगळं कोणाचं पोस्टर फाडलं नाही, कोणाच्या याच्यावर थुंकलो नाही आम्ही किंवा अशा गोष्टी केल्या नाही. तुम्हाला आताच का सुचून राहिलं या गोष्टी? ह्या गोष्टी मतदारसंघात ह्या आताच का घडत आहे अशा गोष्टी? कारण तुम्ही पराभव मान्य केला, तुमचा पराभव तुम्हाला मान्य नाही आणि तो जनतेचा कौल आहे. जनतेने त्यांचं काम चोखपणे पार पाडलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते मान्य करायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी चांगल्या नाही. मागून हे करणे किंवा वगैरे फाडणे, थुंकणे या गोष्टी काही समोरासमोर झाल्या तर मग जरा बरं वाटते. भाऊ, आता भविष्यामध्ये नियोजन काय आहे? कशा पद्धतीने आपण विकासात्मक आराखडा करणार आहे? आता काम नुकतेच चालू होणार आहे, काय सांगा? माझं पूर्ण लक्ष हे विकासावर आहे, जनतेच्या विकासावर आहे. आज मी ज्या पत्र घेऊन जे जात आहे ते विकासाचेच पत्र घेऊन जात आहे. आणि आजचा पत्रकार दिन आहे आणि तो साजरा करण्यासाठी मी शिरसगावला आलो. परंतु भविष्यात ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या माझ्यासमोर स्पष्ट आहे आणि त्या मी करणार. जे बोललो आहे त्या गोष्टी मला त्यासाठी प्रयत्नशील राहणार, जवळ म्हटलं 100%. एक आपल्याला अचलपूरचा शकुंतलाचा रेल्वे हा अनुत्तीर्णच आहे, काय करायला आपण त्यासाठी? आताच त्याचा 111वा वाढदिवस झाला शकुंतलेचा आणि ब्रॉडगेजमध्ये त्याचं रूपांतर झालं. फक्त ते अचलपूरपर्यंत मर्यादित होतं. मी आता नितीनजींना त्याच्यासाठीच पत्र दिलं की ते अचलपूरचं ब्रॉडगेजचं रूपांतर, नॅरोगेजचं रूपांतर ब्रॉडगेजमध्ये व्हावं, ते चांदूर बाजारपर्यंत यावं, जेणेकरून चांदूर बाजारमध्ये हा जो मार्ग आहे हा इकडे नागपूर मार्गे दिल्ली असं रवाना होते आणि हा जो इकडे मूर्तिजापूर हा इकडे मुंबईकडे जातो. म्हणजे ही लिंक कुठेतरी खंडित झाल्यासारखी वाटत होती. म्हणून मी चांदूर बाजारचा त्याच्यासाठी मी नियोजन द्यायला गेलो. ते काम होणारच आहे आणि त्याच्यात काही थोडेसे अडथळे असतील तर ते पूर्ण करते. हे होते आपल्या सोबत अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीणजी तायडे. आज पत्रकार दिनानिमित्त शिरसगाव येथे पतसंस्थेच्या पत्रकार दिनाच्या औचित्यावर त्यांचा एक कार्यक्रम होता. ठिकाणी आपण थेट त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं की माझी आमदाराला आपली हार पचवता आली नाही आणि त्या कारणानं उलट त्या इकडले तिकडले कारण लावून वाद विकोपाला जाण्याचे प्रयत्न हे स्वतःच करत आहे. त्यामुळे माझं मी लक्ष इकडे केंद्रित नाही आहे आणि माझा विकासावर भर देणार आहे. आणि त्यांनी संपूर्ण माहिती सहारा समाचाराला दिली आहे. सहारा समाचारासाठी निलेश भालेरावसह रुपेश फरकुंडे, अमरावती.